पिंड पदावरी दिला आपुले करी माझे झाले गयावज पिठले पितरांचे प्रस्तुत प्राप्त प्रसिद्ध प्राप्त स्थळी आणि प्राप्त सेवेसाठी घेतलेला अभंग देहूचे सुप्रसिद्ध साधू श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबा यांचा उत्कृष्ट असा आयुष्यामध्ये आल्यानंतर काय करावं आणि त्याचं काय फळ मिळतं याचं उत्कृष्ट असं चिंतन करणारा बहुतेक करून सर्वांच्या पाठातील सुंदर असा 4 चरणाचा अभंग आहे. श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबा यांचे यावत जड जीवांना काय सांगतात की आयुष्यामध्ये मी काय केलं आणि त्याचं फळ मला काय मिळालं याचं उत्कृष्ट असं चिंतन श्रीमंत तुकोबाराय महाराज या अभंगात. तुकोबारायांकडे काही यात्रेकरू आले आणि काशी गया प्रयाग या ठिकाणी निघाले आणि निघाल्यानंतर ते सर्व यात्रेकरू श्रीमंत तुकोबारायकडे आले आणि तुकोबारायांना म्हणाले, महाराज आपण आमच्या बरोबर आलात तर फार बरं पडेल. जे यात्रेकरू होते त्यांची विचारसरणी आणि त्यांनी आयुष्यामध्ये केलेलं कर्म आणि श्रीमंत तुकोबराय यांनी केलेलं कर्म याच्यामध्ये फार मोठा फरक होता. परंतु तुकोबाराय त्यांना नाही असं नाही म्हटले महाराज, परंतु त्यांनी काही सांगितलं की मी तुमच्याकडे काही अभंग लिहून देतो आणि ते अभंग तुम्ही त्या ठिकाणी जाऊन गयेला गंगेला महादेवाचं जे मंदिर आहे काशी विश्वेश्वर त्यांच्या चरणी लिहून ठेवा आणि त्या जे काही अभंग होते त्याच्यामधील हा एक अभंग. प्रथमतः श्रीमंत तुकोबारायांनी काशी विश्वेश्वराला प्रणाम केला. तुम्ही विश्वनाथ, तुम्ही विश्वनाथ,
काशी विश्वेश्वराला प्रणाम केला महाराज. तुम्ही विश्वनाथ, दीन रंक मी अनाथ. वास्तविक तुकोबरायांची उंची किती होती महाराज, पण संत महात्म्यांनी स्वतःला कधीच मोठेपणा घेतला नाही महाराज, नाही घेतला महाराज. का? वाचस्पतीचे पाडे सर्वज्ञता तरी जोडे, परी वेडवे माझी दडे महिमे बेने. सत्ताचं अस्तित्व काय होतं आणि आपलं अस्तित्व काय राहायला पाहिजे हे संत महात्म्यांकडून शिकावं. कारण तुकोबारायांनी मागणी केली महाराज, काय मागणी करावी, आयुष्यामध्ये किती परमार्थ केला. तुका झाला असे कळस भजन करा सावक, असं ज्ञान देवे रचला पाया उभारी देवा. परमार्थाचे कळस जर म्हटलं तर तुकोबारायांना काय हरकत नाही, नव्हे ते कळसच आहे. परंतु ते स्वतःला काय म्हणून घेतात, दीन रंक मी अनाथ. हे कोण म्हणून घेतं महाराज, फक्त संत महात्मे बोलतात. दुसरी विनवणी केली महाराज, परिसेवा माते माझी विनवणी मस्तक चरणी ठेवीत असे, भागीरथी मा दोष निवारे. भागीरथी गंगा एकच, त्यांच्याही पुढे नतमस्तक झाले. आणि तिसरा अभंग दिला महाराज देऊन, तो म्हणजे जो आज आपण अभंग घेतला तो. पिंड पदावरी दिला आपोले करी, माझे झाले गया वर्जन पिटले पितरांचे. वास्तविक ज्यावेळेस आपल्याला हा मनुष्य देह प्राप्त होतो, एव्हाना मिळतो, मिळालाच म्हणायचं महाराज. नरदेह प्राप्त होणं ही सोपी गोष्ट नाही. नरदेह दुर्लभ जाना, शतवर्षाची गणना, त्यामध्ये दुःख यातना, तुम्ही आठवा मधुसूदना. सहजासहजी मिळाला नाही, सहजासहजी मिळाला. सहजासहजी हा नरदेह प्राप्त होत नाही. त्याच्यासाठी काय कारण आहेत, पाप पुण्य वासना आणि कर्म, या तीन गोष्टीचा मिलाप होऊन हा नरदेह प्राप्त होतो. वास्तविक या नरदेहा किंवा हा नरदेह मिळावा म्हणून महाराज स्वर्गातले अमर, स्वर्गीचे अमर
बहुतेक चरणाला डबल चाल द्यायची. आता इथं काय झालंय म्हणा, साऊंड सिस्टीम अगदी नंबर 1 आहे. त्यांना प्रथमतः धन्यता देतो, कारण अशी साऊंड सिस्टीम कुठं असते ही काय सांगण्याची गरज नाही, पण ती आपल्याला आज प्राप्त झाली. कारण जे हा सोहळा करणारे आहेत ना लोक, ती त्याच प्रतीचे आहेत. त्यांनाही माहिती आहे की आज आपल्या घरी आपले वडील, आपले चुलते, आपले आजोबा कोण काका, त्यांचा हुतात्मा या ठिकाणी. आणि आयुष्यामध्ये महाराज एक सोहळे आहेत, ते 3 सोहळे आहेत आयुष्यात. मी सांगून जाईल पुढे 3 सोहळे कुठले, पण त्यातील हा एक मृत्यूचा सोहळा. आपणा सर्वांना वाटतं की ज्या दिवशी या देहातून आत्मा निघून गेला की तो आपला शेवटचा दिवस, पण शास्त्र तसं नाही महाराज. शास्त्रामध्ये या जीवाचा शेवटचा दिवस तो आज मानला जातो. कारण या हुतात्म्याला 1 वर्षानंतर दुसऱ्या देहामध्ये प्रवेश मिळणं किंवा भटकत राहणं हे आज ठरलं जातं. म्हणजे आजचा दिवस तो शेवटचा मानला जातो. म्हणून आयुष्यामध्ये आपली काही ती कर्तव्य आहे आणि ती आपल्याला कर्तव्य अनुक्रमे पार पाडावीच लागतात. त्याच्यामुळे हा एक सोहळा. त्याच्यामुळे आपल्याला डबल प्रमाण द्यायचा प्रघात आहे, पण डबल प्रमाण जर दिले तर मला वाटतं संध्याकाळचे 6 वाजता. आणि लोक आपलं कीर्तन चालू कधी झालं हे मला वाटतं नाही पाहत, कारण येणारे उशिराच येतात. कधी येतात की आता 10-15 मिनिटांमध्ये कीर्तन संपेल, कारण त्यांना माहित नसतं की चालू कधी झालं. आणि विशेष सांगून जाईल की परमार्थामध्ये जर 10-5 मिनिटं जास्त गेली, मला वाटतं पहिलंच सुरवशी महाराजांचे, पुरंदवड्याचे आणि राऊत महाराज या दोघांकडे लोक जाणार. तारीख तुम्हीच दिलती का? आमचे 10 मिनिटं वाया गेले. पण हे समजणार नाही की परमार्थामध्ये गेलेली वेळ वाया गेली का प्रपंचामध्ये गेलेली वेळ वाया गेली हे कळेल. पण कधी कळेल? अंतकाळ येतात सांगून जाईल महाराज. ज्यावेळेस या देहामधून आत्मा आपला निघून जातो ना, मी आज जास्त बोलणार आहे त्या आत्म्याबद्दलच बोलणार आहे महाराज. कारण राऊत महाराजांनी मला तिथंच सांगितलं होतं की हा सोहळा का करायचा, कशामुळे करायचा, श्राद्ध का करायचं, अंत्यविधी कशा प्रकारचा केला पाहिजे महाराज, त्याबद्दलच जरा थोडंसं आज चिंतन मांडा. ठीक आहे म्हटलं, काय अडचण नाही, जशी तुमची इच्छा असं चिंतन करतो. म्हणजे काही आपल्या आयुष्यामध्ये काही इथे कर्तव्य आहेत महाराज, ते आपल्याला करावेच लागतात. आणि ज्यावेळेस या देहामधून आत्मा निघून जातो ना महाराज, त्यावेळेस आपल्या पुढे सगळ्यात थोडक्यात तुम्हाला सांगून जाईल सिनेमा. आयुष्यामध्ये आपण काय केलं आणि आता काय होणार याचं सगळं चित्र अंतकाळीच्या वेळेस आपल्याला समजलं जातं. ज्यावेळेस या देहातून आत्मा निघून जातो त्यावेळेस बऱ्यापैकी लोक, सगळे म्हणत नाही पण बरेचसे लोक तडफडतात, त्यांना समजत नाही. आपण म्हणतो कोमामध्ये गेले. शास्त्र वेगळे आणि डॉक्टरी भाषा वेगळी. तसं आपण जरी म्हटलं ते कोमामध्ये गेले तरी त्यावेळेस त्यांच्या पुढे तो आयुष्यामध्ये केलेलं सगळं चित्र पुढे उभं राहिलेलं असतं आणि त्या चित्राचे परिणाम काय होणार हे समोर दिसतं. आणि हे दिसल्यानंतर मग भीती वाटते आणि भीती वाटल्यानंतर मग अंग थरथर कापतो आणि मग आपण सांगतो की बाबा कोमात गेले. ते कोमात नाही. आपल्याला कीर्तनामध्ये विनोद आवडतो, पण त्या विनोद करण्यामध्ये किती असावा विनोद? मिठापुरता. जसं भाजीला आपण मीठ वापरतो ना, तेवढा फक्त विनोद असावा. अगदी पूर्ण कथा विनोदाची जरी केली ना महाराज, त्याचा परिणाम काय होतो? विनोदाची कथा येथे वाटे गोड, विनोदाची कथा येथे वाटे गोड, पुढे अवघड यमदंड, पुढे अवघड यमदंड, पुढे अवघड यमदंड, मारिती तोडी ती जोडी ती यमाचे किंकर
बाहेर काढता कुडी प्राणा ओढाळ सापडे जैसे लाण्या चोर यातना भोगीचे तो. बघा हे सगळं चिंतन त्याच्याबद्दलच बोलतोय. विनोदाची कथा येथे वाटे गोड साखर खाताना गोड वाटते पण डॉक्टरकडे गेलं डॉक्टरने आता सांगितलं ना तुम्हाला शुगर आहे अंगात कामच नाही का आता उघड साखर खायला कारखाने लोकांचे आहेत साखरेचे पण साखर नाही खाता येत कारण ही जी काय सत्ता आहे तुमच्या शरीरावरती सत्ता तुमची आहे का नाही. बरं तुम्ही सांगू शकता आता खरं तुमच्याबद्दल काय आमच्याबद्दलच आम्ही बोलतो. आता मला वाटतं आजची तारीख दिली महाराजांनी मला 15 आठवडे होऊन गेले असते. त्यांचा फोन आला मी 15 ते 20 दिवसांनंतरची तारीख घेतली. खरंच आता मला माहित होतं का 15 दिवस मी जगणार आहे. जर त्याच्या मनात आलं तारीख घेताय घ्या लिहून ठेवा आम्ही बरोबर तुमची तारीख लिहून ठेवू. हे जर भगवंतानी केलं तर आपल्या हातामध्ये आहे माणूस पण नाही. पण तरी आपण या देवावरती आपण भरोसा देतो का जर देवाची भक्ती केली तर मला वाटतं आपल्याला कुठली अडचण येणार नाही येणार अडचण का देवा भक्त जीवा हुनी आवडते देवा भक्त जीवा हुनी आवडती सकळई प्रीती त्याच ठाई सकळई प्रीती त्याच ठाई. देवाला भक्त किती आवडतात माणूस देवाला भक्त इतके आवडतात की जीवापेक्षाही जास्त. आपण कवी काळाशी भिडे आम्हा राखी पाठीकडे आणि स्वतः देव पुढे युद्ध करतो का भक्ताला सांभाळण्यासाठी का भक्त तेवढे त्या देवाला आवडतात. पण देव आणि भक्त यांचं नातं इतकं नातं अतूट का याचं कारण ज्याप्रमाणे देवाला भक्त जीवापेक्षा जास्त प्रिय आहेत तसेच भक्ताला सुद्धा देव किती जीवापेक्षा प्रिय आहे. महाराज तुका म्हणे जीव भाव देवा बाई तुका म्हणे जीव भाव देवा बाई तुका म्हणे जीव भाव देवा बाई तुका म्हणे जीव भाव देवा जीवापेक्षा जास्त प्रिय त्याचं कारण भक्तालाही देव सुद्धा जीवापेक्षा जास्त प्रिय. महाराज तुका म्हणे जीव भाव देवापायी ठेवून येते काही न मागती. काय करतात भक्त 60 विला आहे हृदय संपुष्टी बाहेर 10 कोटी मूर्ती उभा. इतकं अंतकरणामध्ये देवाशिवाय दुसरं काही नसतंच. महाराज म्हणून हा जन्म मिळावा हे स्वर्गातली आम्हाला इच्छा करतात. जागा सोडायची नाही. हा नरदेह मिळणं दुर्लभ आणि तो मिळाल्यानंतर काय करायचं हे मला वाटतं बहुतेक जन लोकांना समजत नाही. आणि म्हणून तुकोबारायांनी गाथा हा 5वा वेद निर्माण केला. चौवेदाचे केले विवरण चौवेदाचे केले विवरण अर्थही गण करुणिया अर्थही गण करुणिया अर्थही गण करुणिया अर्थही गण करुणिया पंडित वाचक कोणालाच नाही. महाराज चौवेदाचे किले विवरण अर्थही गहन करुणिया म्हणजे
इतकं इतकं लिहून ठेवलं संत महात्माने. ते का लिहून ठेवलं महाराज की आपल्याला या नरदेहाची किंमत कळत नाही. पण ज्यावेळेस नरदेहाची किंमत कळते त्यावेळेस महाराज आपण भगवंताशिवाय इतरत्र कुठंच राहू शकत नाही. आणि हे फक्त संत महात्म्याने केलं महाराज. आणि जर संत महात्म्यांनी आपल्याला मार्ग दाखवला नसता तर किती लोक या परमार्थाकडे वळले असते महाराज. आज किती ग्रंथ आहेत महाराज, किती ग्रंथ आहेत. इतकं जरी ग्रंथाचं लिखाण करून ठेवलं तरी लोकांना कळाला की आयुष्यामध्ये काय करायचं आणि काही नाही. आणि त्याच्यासाठी महाराज गाथा हा पंचमवेद तुकोबरायांनी निर्माण केला. तेव्हा सर्व संतांनी अभंगामधून ही प्रचिती दिली की बाबानो, हा नरदेह तुम्हाला फक्त फक्त आणि फक्त कशासाठी दिला. देवे दिला देह भजना गोमटा, देवी दिला देह भजना गोमटा, तो या झाला फाटा बाधिकेचा बाधिकेचा, ताठोनिया मान राहिली वरती. देवाने देह भजनासाठी दिला पण आपण तो फक्त भोजनासाठी वापरला. मला वापरला ना भजनाच्या ऐवजी भोजनासाठी. आणि सांगितलं अल्प आयुष्य मानव देह शत गणिले ते रात्र खाय, मध्ये बालक पिडा रोग क्षय, काय भजनाशी उरले ते आहे. संत महात्म्यांच्या वचनावरती आपण विश्वास ठेवावा का? का? कारण महाराजांनी सांगितलं अल्प आयुष्य मानव देव शत गणिले म्हणजे 100 वर्षाचं आयुष्य दिलं. मग 30व्या वर्षी मृत्यू काय येतो, 50व्या वर्षी मृत्यू काय येतो, 60व्या वर्षी मृत्यू काय येतो, याचा कधी बारकाईने विचार केला? फक्त आपण एकच सांगतो की संतांनी सांगितलं 100 वर्ष आयुष्य, मग हे आयुष्य कमी का? तुम्हाला तेच तुम्हाला सांगायचं की संतांच्या प्रत्येक चरणावरती विश्वास ठेवा ना. जसं तुम्हाला इकडे सांगितलं की 100 वर्षाचं आयुष्य, पण ते 100 वर्षाचं आयुष्य मिळण्यासाठी काय केलं पाहिजे आपण, याचा विचार कधी? जे नको ते खायचं, जे नको ते प्यायचं. कसं तुम्हाला आयुष्य मिळेल? कसं मिळेल? युक्त आहार विहार नेम इंद्रियासी सार, नसावी बासर निद्रा बहुभाषण. हे कुणाला माहितीये का? नाही, आम्हाला हे माहित नाही. युक्त आहार विहार, खायचं किती, झोपायचं किती, जागायचं किती, काय प्यायचं काय, हे कधी कळलं? नको तिकडे आपण जर 6 वाजता उठून जात असेल कसं आपल्याला आयुष्य भेटेल? कबीर महाराज सांगतात, गांजा दारू मत पियो यार अक्कल गुंगो जाती है, गांजा दारू मत पियो यारो अक्कल गुम हो जाती है. सांगितलं पण आम्ही ती वाट सोडतो का? मग कशाला सांगायचं आम्हाला 100 वर्ष आयुष्य? अहो तुम्हाला जन्माला सुद्धा घेऊन दिलं हे नशीब तुमचं. कारण हा जन्म आता सांगून जा 2 मिनिटात कधी मिळतो. 184 योनीमधून फिरावं लागतं महाराज, 184 योनीमधून. आणि ज्यावेळेस या 184 योनीमधून आपण फिरतो त्यावेळेस काय त्रास आहे ते प्रत्येक योनीमध्ये गेल्यानंतर कळतं, तोपर्यंत नाही कळत. आता सांगून टाकतो की 84 लक्ष योनी कोणत्या.
आता त्याचा हिशोब तुम्ही करायचा. मी बरोबर बोलतोय का चुकतोय ते तुम्ही सांगायचं. 20 लक्ष योनी वृक्षामध्ये घ्याव्या, जलचरे भोगाव्या 9 लक्ष. 11 लक्ष योनी किरणामध्ये घ्याव्या, 10 लक्ष भोगाव्या पक्षामध्ये. 30 लक्ष योनी पशुची घरी, मानवा भितरी 4 लक्ष. समजले? मला वाटतं बहुतेक समजले असतील, कारण हिशोबात तुम्ही पक्के आहात. त्यांना गणित नाही जुळणार, पण तुम्ही गणित बरोबर जुळवणार. कळलं असेल तुम्हाला, कणाला गणित जमणार. 3 जरी एका जाग्यावर आले तरी गणित जुळत नाही, पण तुम्ही गणित बरोबर जुळवता. 20 लक्ष वेळा कुठं जन्म घ्यायचा महाराज? वृक्षामध्ये घ्यायचं. मग कुठल्या वृक्षामध्ये आपण जायचं हे आपल्या हातात आहे का? मग लिंबाच्या रूपात यायचं का, बाबलीच्या रूपात यायचं का, काँग्रेसाच्या रूपात यायचं आपल्याला समजणार आहे. सगळ्यावरती औषध मारलं जातं. कुठल्याही रूपात या, तुम्हाला बरबाद करायला वेळ लागणार नाही महाराज. मग 20 लक्ष वेळा त्या वृक्षामध्ये जन्म घ्यायचा. 9 लक्ष वेळा जलचर प्राणी. जलचर प्राणी म्हणजे कोणते महाराज? मासा हा जलचर प्राणी. मगर हे जे आहेत ना पाण्यामध्ये, समुद्रामध्ये जे पाण्यामध्ये असतात ना प्राणी, त्याच्यामध्ये 9 लक्ष वेळा जन्म मिळतो आपल्याला. 11 लक्ष वेळा जन्म आपल्याला किरड्यामध्ये म्हणजे सरपटणाऱ्या प्राण्यामध्ये मिळतो. घरामध्ये जर एक असा चांगला एक वावाचा जर नाग निघाला तर आपण पटकन जातो, या महाराज जय हरी. लगेच जाऊन त्यांच्या पुढे नतमस्तक होतो आणि त्यांच्या पुढे दुधाची वाटी नेऊन ठेवतो. का छान आनंद. नुसता सा आणि प म्हणायच्या अगोदर काठी हातात येते. त्याला ठेवायचंच नाही. हे सरपटणारे प्राणी म्हणजे पाल असू द्या. पाल जर दिसली ना तर पहिला आपण घरातल्या मांजराला बोलवतो पण नाही. खरं सांगा, लबाड बोलायचं नाही. इथं जर लबाड बोलला ना फार अवघड होईल. घरात जर कुठं पाल दिसली की पाल खाली पाडायची, मांजराला बोलवायचं. आणि त्या सरपटणाऱ्या प्राण्यामध्ये आपल्याला 11 लक्ष वेळा जन्म. किती झाले? 20, 9, 11. 20 लक्ष वेळा वृक्षामध्ये, 9 लक्ष वेळा जलचर प्राणी, 11 लक्ष वेळा सरपटणारे प्राणी. किती झाले एकंदरीत? 10 लक्ष वेळा पक्षामध्ये. मग पक्षी म्हणजे कोणते पक्षी बघा तुम्हीच ठरवा. आणि त्या पक्षामध्ये आपल्याला 10 लक्ष वेळा जायचं. झाले का 50? 30 लक्ष वेळा पशुची घरी, गाय बैल म्हैस, याच्यामध्ये 30 लक्ष वेळा जन्म घ्यायचा. झाले का 80? आणि मानव अभितारी 4 लक्ष. लागला हिशोब आपल्याला 84 लक्ष वेळा. संतांनी जे लिहून ठेवलं ना त्याच्यामध्ये बदल नाही होणार महाराज. जे आहे ते इत्तमभूत एकदम बरोबरच आहे महाराज. असे लक्ष 84 योनीमधून फिरत फिरत गेल्यानंतर हा मानव देह आपल्याला मिळतो. पण तरी सुद्धा या मानव देहाचा आपण वाटोळ करून टाकतो. हे समजत नाही. आलिया संसारा उठावे न करा, शरण जा उदारा पांडुरंगा. का सांगितलं गेलं? देह हे काळाचे, धन कुबेराचे, तेथे मनुष्याचे काय आहे? नाही आम्हाला समजतं. देता देव विता, नेता नेमविता, तेथेची सत्ता काय आहे? आज सगळं देहावरतीच बोलणार आहे, कारण कार्यक्रम त्याच्याबद्दल आहे, तेवढंच बोलायचं. ज्या पद्धतीचा कार्यक्रम, ज्या विषयाबद्दल कार्यक्रम असतो त्या विषयाबद्दल बोलणं हे उचित असतं. निमित्ताचा धनी केला असे प्राणी, तुका म्हणे म्हणून व्यर्थ केला. निमित्त मात्र तुम्हाला मनुष्य देह प्राप्त करून दिला भगवंताने. का तर फक्त याच्यामध्ये भक्ती व्हावी, आणि दुसऱ्या कुठल्याही योनीमध्ये तुम्ही भक्ती करू शकत नाही. आणि याच्यासाठी महाराज आपल्याला फक्त हा मानव देह मिळाला, पण तो मानव देह आपण वाया घालवला. एवढं लक्ष 84 मध्ये फिरल्यानंतर हा मानव देह मिळतो आणि आपल्याला समजलं नाही. म्हणून नामदेवराव काय म्हणतात? नामा मन देवा नर देह या नरा, नामा मन देवा नर देह या नरा, देवा
देवानो हा देह वाया घालू नका. नामा म्हणे तेव्हा नर देह या नरा तयाचा माथेरा केला मुढे. एक एक योनी कोटी कोटी फेरा मनुष्य देही वारा महग लागे. मग हा मनुष्य जन्म आपल्याला 184 योनीमधून फिरून मिळतो, पण तरी आम्हाला कळत नाही की देवाने देह दिला कशासाठी. महाराज हे करावं. कबीरा जब हम पैदा हुए जग हासे हम रोए. आयशी करनी कर चलो जाताना काय कर जग रोए तुम हसे. येताना कसं यावं आणि जाताना कसं जावं. की ज्यावेळेस आपण येताना येतो ना महाराज त्यावेळेस जगाला सगळ्या आनंद व्हावा, पण ज्यावेळेस आपण जातो त्यावेळेस सगळ्या जगाने हळहळ करावी. सांगून जाईल 2 मिनिटाचा परिहार. महाराज 15-20 दिवसापूर्वी मला राऊत महाराजांचा फोन आला आणि ही तारीख दिली. तारीख दिल्यानंतर मी तारीख घेतली, पण अशी घटना घडली. अकलूज ते वेळापूर रोडमध्ये एक नागठाणा म्हणून एक आहे ठिकाण, आणि त्या ठिकाणी मी 1-2 महिन्यापूर्वी कीर्तन केलं होतं श्राद्धाचं. आणि त्या श्राद्धाच्या कीर्तनाला एक पंढरपूरपासून एक बाबुळगाव म्हणून आहे, तिथली एक व्यक्ती आलेली होती आणि त्यांनी ते कीर्तन माझं ऐकलं होतं. आणि मला ह्यांनी तारीख दिल्यानंतर दुसऱ्या दिवशी फोन आला की महाराज एक तारीख घ्यायची तुमची. म्हणलं ठीक आहे सांगा तुमची काय असेल ते असेल, मग रिकामी तर घेतो. म्हणले 16 तारीख. मग 16 तारीख असं म्हटल्यानंतर मी म्हटलं मला डायरी बघू द्या, कारण कदाचित 16 तारीख माझी गेलेली आहे, काल परवा दिली. बघितलं तर तारीख मी यांना दिलेली होती. पण तिकडून तो माणूस काय बोलला महाराज. महाराज माझी एक विनंती म्हणला तुम्हाला विनंती. म्हणलं काय विनंती. बोला उघड बोला काय असेल ते. काहीही करा पण एवढी माझी तारीख तुम्ही घ्या. पण तसं नाही बदलता येत. आपण जर बदलायचं म्हटलं तर समाजाला आपण काय सांगायचं. नाही महाराज काहीही करा पण तारीख घ्या. म्हणलं अशी काय अडचण तुम्हाला, मी तुम्हाला दुसरा एखादा कीर्तनकार देतो. नाही नाही महाराज मला तुमचीच तारीख पाहिजे. मग जरा थोडंसं मला एक वेगळं वाटलं, काहीतरी याच्यामध्ये तथ्य आहे म्हटलं. पण नेमकं तुम्ही अशा अपेक्षा का करता म्हणलं माझी तारीख घेण्याची. मग त्याने मला सांगितलं महाराज माझा 21 वर्षाचा मुलगा गेल्या वर्षी एक्सपायर झाला. 21 वर्षाचा. मी जरा शांत झालो महाराज की बापाच्या खांद्यावरती मुलाचं ओझं का मुलाच्या खांद्यावरती बापाचं ओझं, याच्यामध्ये फरक आहे महाराज. आयुष्यमान प्रत्येक जण एक दिवस हा येणारी व्यक्ती एक दिवस जाणारच आहे महाराज. का जाणार आहे. ज्यावेळेस आपण जन्माला येतो ना महाराज त्याच वेळेस आपल्या बरोबर काहीतरी गोष्टी आणतो. प्रत्येक जण सांगतं की येताना कोण काय आणत नाही जाताना कोण काय नेत नाही, पण असं नाही कधी करायचं. पाहुण्या ग्रंथ करावे कीर्तन तेव्हा आले जाण फळ त्याचे, नाहीतरी वाया केली तोंड पिटी उरते शेवटी उरलीसे. आपण येतानाही काहीतरी आणतो आणि जातानाही काहीतरी नेतो, पण सर्व लोकांना हे समजत नाही. जाताना आपण काय नेतो महाराज तर आयुष्यामध्ये केलेलं पाप आणि पुण्य याचा ठेवा घेऊन जात असतो. आणि येताना आपण काय आणतो महाराज. उपजल्या पिंडा मरण सांगाते मरते उपजीते सवेचीते मरते उपजीते सवेचीते. ज्यावेळेस आपण जन्माला येतो ना महाराज उपजल्या पिंडा या शब्दामध्ये अंडरलाईन करा. पिंडा पिंड म्हणजे काय, पिंड कशाला म्हणायचं. उपजल्या पिंडा म्हणजे आपण ज्यावेळेस जन्माला येतो त्यावेळेस या देहाला पिंड म्हटलं जातं. 3.5 हाताचा देह आणि हाच देह तुकोबरायांनी भगवंताच्या पायावरती अर्पण केला. म्हणून महाराज म्हणतात पिंड पदावरी दिला आपुलिया करी. माझ्या हाताने मी माझा 3.5 हाताचा देह भगवंताच्या चरणावरती अर्पण केलेला आहे, म्हणून माझं गयावर जन्म झालं. एक काय झालंय आता वेळ अपुरा असल्यामुळे मला तर लय नाद आहे महाराज म्हणजे गाण्याचा, आणि तो सगळंच आहे चांगलं घेऊ आपण काय करूया. तर पिंड पदावरी मी माझा देहच भगवंताला अर्पण केला, म्हणून महाराज सांगतात की मला बाकीची कर्म करण्याची गरज नाही, कारण आयुष्यामध्ये जे करायचं होतं ते मी सगळं केलं. आयुष्यामध्ये जे पाहिजे होतं तेवढा परमार्थ केला, आणि परमार्थ केल्यामुळे मला गयेला जाण्याची गरज नाही. म्हणून महाराज म्हणतात की पिंड पदावरी दिला आपुलिया करी माझे झाले गयावर पिटले पितरांचे. जे काय आयुष्यामध्ये करायचं तेवढं मी कर्म केलं. केले कर्मांतर बोंब मारली, पण काय मारली बोंब फक्त हरी आणि हर एवढीच बोंब मारली. तसं जन्माला येताना आपण काहीतरी आणतो आणि जाताना काहीतरी नेतो.
तसं त्यांनी मला सांगितलं की महाराज माझा 21 वर्षाचा मुलगा वारलेला आहे आणि मी तुमचं नाथाण्याला कीर्तनाला हे ऐकलं आणि तसंच कीर्तन त्यावेळेस व्हावं असं मला वाटतं. आता शेवटी महाराज आम्ही जरी कीर्तनकार असलो तर आम्हाला सुद्धा मन आहे. आज जर इतक्या अंतःकरणातून जर ती व्यक्ती तिकडून फोनवरती बोलत असेल तर मी त्यांना उत्तर काय दिलं पाहिजे? नाही म्हणायचं, जमत नाही म्हणायचं. मला जीभ वळलं महाराज की त्यांना मला जमणार नाही म्हणायची. मग त्यांना म्हणले मी तुम्हाला 10 मिनिटात फोन करतो आणि 10च मिनिटात सांगतो. ठीक आहे म्हणले, काही करा पण तेवढे ऍडजस्ट करा. मी लगेच महाराज राऊत महाराजांना आणि सुरवशी महाराजांना फोन केला की महाराज आपण जे जाणार आहे 16 तारखेला आधी श्राद्धाचं कीर्तन आहे का पुण्यतिथीचं कीर्तन आहे? कारण पुण्यतिथीचं कीर्तन असलं तर थोडंसं टायमिंग ऍडजस्ट करता येतं, संध्याकाळी घेतलं ते चालू शकते. पण त्यांनी सांगितलं नाही म्हणजे महाराज ते श्राद्धाचं कीर्तन आहे आपल्याला तिकडे जावंच लागतं. अगदी जड अंत करणारे महाराज मी त्या व्यक्तीला सांगितलं की बाबा काही कर, मी नंतर एखादी तारीख तुमच्याकडे करेल. मग ते मला उत्तर दिलं महाराज माझ्या वेळेस मला मिळणार तुमची तारीख आणि परत असून काय होतं बरोबर ते बोलतो ते चुकीचं नव्हतं. पण शेवटी मलाही वाईट वाटलं महाराज. पण मला काय यातून सांगायचं याचा अर्थ पुरुष सांगणारे महाराज की त्याचा 21 वर्षाचा मुलगा मेला, वारला, एक्सपायर झाला तर त्याला किती वाईट वाटत होतं. आणि ज्यावेळेस मी राऊत महाराजांबरोबर चर्चा केली की आपण ज्या ठिकाणी जाणार आहोत थोडी मला तिथली परिस्थिती सांगा काय प्रकारे, कारण आम्ही जिथं जातो तिथलं आम्हाला सगळं काय माहित नसतं माहित. आम्ही रोज आम्हाला रोज गाव आहे, प्रत्येक ठिकाणी प्रत्येक व्यक्तीची आम्हाला काय माहिती असणार आहे. त्यावेळेस मला त्यांनी सांगितलं. पण सांगताना सुद्धा मला वाटतं फोनवरती थोडंसं चर्चा केल्यानंतर जो त्यांचा मला आवाज येत होता त्या आवाजामध्ये मला सगळं जाणवत होतं की इथली सुद्धा परिस्थिती काय. त्यांना विचारलं त्यावेळेस मला त्यांनी सांगितलं महाराज की आपण ज्या ठिकाणी जाणार आहोत त्या व्यक्तीचं गेल्या वर्षी निधन झालं. त्यांचं नाव हरिभक्त परायण वैकुंठवासी अजितराव मुकुटराव राऊत. महाराज आपल्याला कोणालाच वाटत नाही की मरण यावं. मरण हे अटळ आहे महाराज, मरण हे अटळ आहे. मरण येणार हे येणार. अगदी डॉक्टर जरी तुम्ही असाल, डॉक्टर जरी असाल तरी सुद्धा तुम्हाला एक दिवस मरावंच लागणार. वैद्य वाच विधी जीवा तरी कोण ध्याती देवा. जर डॉक्टरच्या हातामध्ये मरण असतं तर डॉक्टरची जात या मृत्यूलोकातून संपलीच नसते महाराज, त्यांना मरणच आलं नसतं. परंतु जन्म आणि मरण हे आपल्या हातामध्ये आहे का महाराज? नाही. आणि अशी काही ठिकाण असतात महाराज की तिथं कीर्तन करायला सुद्धा जड जातं महाराज. ज्यावेळेस त्यांच्याकडून ह्या घरची परिस्थिती मी कानाने ऐकली असं वाटलं की आपण त्या 21 वर्षाचा मुलगा गेला म्हणून आपल्याला इतकं वाईट वाटलं, त्याच्याही पेक्षा कितीतरी परिस्थिती महाराज इथली जास्त अवघड परिस्थिती. आणि अशा ठिकाणी कीर्तन करताना आम्हाला सुद्धा जड अंतकरण, आम्ही सुद्धा आम्हाला अंतकरण आहे ना, आम्हाला आई वडील भाऊ बहीण सगळे आहेत ना महाराज. मग अशा ठिकाणी कीर्तन करणं की ज्या घरातील कर्ता पुरुष जातो आणि कर्ता पुरुष जाण्या अगोदर सुद्धा त्या घरामध्ये किती आघात घडले हे ज्यावेळेस मी ऐकलं त्यावेळेस मला सुद्धा जाणवलं की आपल्याला तिथं कीर्तन करताना फार जड जाणार. आलेली माणसं कितीही महाराज आपल्याला खपतात पण गेलेला एक माणूस खपत नाही. आणि एका घरातून जर 2-3 व्यक्ती जायच्या तर त्या घरातील दुःख किती असतं. बरं ठीक आहे, आपण काय संत महात्मे नाही आहेत महाराज. संत महात्म्यांनी हे सहन केलं कारण त्यांच्या अंगातील शक्ती आणि ते देहावरती होते का नाही हे आपण नाही सांगू शकत. असो ऐसा कोटे आठवची नाही देहीच विदेही बघू दशा. गोरवा काकांच्या पायाखाली स्वतःचं मूळ तुडवलं गेलं. संतीने दापरलं त्यांना की अहो करता काय, स्वतःचं मूळ तुमच्या पायाखाली गेलं तरी सुद्धा ते देहावरती नव्हते महाराज. भक्त ऐसे जाणार जे देही उदासच असायचे. त्यांना प्रपंच आणि परमार्थ याच्यामध्ये फक्त परमार्थच त्यांना करायचा होता. देवाने देह दिला म्हणून जन माणसामध्ये राहावं लागतं. समुद्र नदी न आहे पैगा पाषाण मनो नये लिंगा संत नव्हती जगा माणसाच्या. संत दिसायला जरी माणूस होते तर ते माणूस नव्हते, ते देव अवतारी देव होते. असो ते संतांनी सहन केलं पण आपण नाही सहन करू शकत. या ठिकाणी गेल्या वर्षी याच दिवशी वैकुंठवासी अजितराव मुकुटराव राऊत यांचं अपघाती निधन झालं.
आणि ज्यावेळेस मला निधनाची वार्ता आली असेल, आता मला भावनिक करायचं असं काय बोलत नाही मी, पण का बोलतो हे मी थोडं समजून घ्या की कीर्तनामध्ये अशा गोष्टी आम्ही का बोलतो की जे झालेलं आहे. आता अजितराव आपल्यामधून गेले, ते परत येणार आहेत. कापुराचे कलेवर घातला करंडा, शेकीन उरे उंडा पहावया. कापुराच्या वाती उजळल्या ज्योती ठाईच समाप्ती झाली जैशी. एकदा का हा या देहामधून आत्मा निघून गेला तर आपल्याला ते बघायला मिळतो. कुठे मिळतो? फक्त चित्राचं. चित्रामध्ये पाहिजे. चित्राची होय माती पडून या गेली भिंती. एकदा भिंत पडली की चित्र सुद्धा संपून जातं. म्हणजे एकदा या देहामधून आत्मा निघून गेला आपण काहीच करू शकत नाही. म्हणून भावनिक कीर्तन मला नाही करायचं, पण जे आपण सर्वजण इथं कीर्तन ऐकत आहात त्यांनी सुद्धा आपल्या डोक्यामध्ये काहीतरी घेतलं पाहिजे. काय घेतलं पाहिजे की ज्यावेळेस आपण घर सोडून बाहेर जातो त्यावेळेस आपली सुद्धा घरी कोणतरी वाट पाहते. फक्त एवढं लक्षात घ्या. आणि हे सांगायचं कोणाला? फक्त तरुण पिढीला सांगायचं मला की जे रोज आघात वेगवेगळे घडतात, जे वेगवेगळे आघात घडतात ते आपल्या घरी परिस्थिती तशी येऊ नये म्हणून हे बोलायचं की ज्यावेळेस आपण गाडीला किक मारतो, चालू करतो गाडी, त्यावेळेस फक्त एक विषय लक्षात ठेवा की आपली घरी कोणतरी वाट बघतो. एवढं जर डोक्यात असेल तर तुम्ही गाडी पळवणार नाही, एव्हाना अपघात टळतील. म्हणून बोलायचं. ज्यावेळेस ह्या घरामध्ये ही वार्ता आली असेल, काय परिस्थिती असेल मारायचं. बरं, विशेष करून आता त्यांच्या मुलाचं नाव आहे चिरंजीव कुणाल अजय राऊत. आता वास्तविक त्यांचं वय सुद्धा नाही, एवढे आघात सहन करण्याचं वय त्यांचं नाही. सांगितलं मला सुरवसे महाराजांनी सांगितलं, राऊत महाराजांनी सांगितलं की त्यांचं वय किती हे सुद्धा सांगितलं. आणि ते सांगितल्यानंतरच मला असं वाटलं की खरंच कीर्तन करण्याची परिस्थिती आवड. मग तेवढा त्यांच्या वडिलांचाच आघात त्यांच्यावरती झाला का महाराज? नाही. त्याच्या अगोदर त्यांची मातोश्री सुद्धा गेले होते महाराज. त्यांचं नाव वैकुंठवासी सविता अजय राऊत. आघातावरती आघात. मी सांगितलं मग अशी संत महात्मे हे सहन करतात आणि ते सहन केलं. कोणी सहन केलं? तुकोबारायांनी सहन केलं महाराज. बाप मेला न कळता, बाप मेला न कळता, नवती संसाराची चिंता, नवती संसाराची चिंता, नवती संसाराची चिंता, विठो तुझे माझे राज, नाही दुसऱ्याचे काज, दुसऱ्याचे काज. 17व्या वर्षी आघात झाला तुकोबारायांवरती महाराजा. या कुटुंबावरती सुद्धा तोच आघात झाला. माझ्या डोळ्यासमोर चित्र तुकोबारायांचं पुढे दिसलं मला की तुकोबारायांच्या आयुष्यामध्ये 2 वर्षामध्ये एवढ्या घटना घडल्या ना, त्या फक्त 2 वर्षामध्ये घडल्या. बाप मेला न कळता, नव्हती संसाराची चिंता. ज्यावेळेस वडील गेले तुकोबारायांचे बोलोबा, त्यावेळेस त्यांचं वय किती होतं मला? त्यांना समजत नव्हतं संसारातलं काही समजत. पण तरी त्यांनी सहन केलं. विठो तुझे माझे राज्य. पण आपण नाही म्हणू शकत महाराज, एवढी आपली पात्रता नाही आपली एवढी पात्रता. पण सहन करण्याची ताकद मिळावी, पण ती मिळत नाही. परत थोड्या दिवसामध्ये काय घडलं महाराज? बाईल मेली मुक्त झाली, देवे माया सोडविली. पत्नी सुद्धा गेली महाराज. तुकोबारायांची रुक्मिणी नावाची पत्नी होती महाराज. रुक्मिणी माता, अवली माता, ह्या 2 पत्नी होत्या. त्याची रुक्मिणी माता ही. तुकोबाराय काय बोलले महाराज? बाईल मेली मुक्त झाली, देवे माया सोडली, विठो तुझे माझे राज. एवढ्यावरती थांबलं का महाराज त्यांचं? नाही. पोर मेले बरे झाले, देवे माया विरहित केले. थोरला मुलगा तो सुद्धा गेला. 2-3 वर्षाचा आघात तुकोबारायावरती घडलेला.
आणि शेवटी माता मेली मन देखता तुका मने हरली चिंता. हे तुकोबारांच्या विचार आहेत महाराज. पण तुकोबारांनी सहन केलं का? त्यांची अवस्था फार वेगळी होती. पण आपण तितक्या टोकाला पोहोचू शकत नाही पोहोचू शकत. पण शेवटी आले देवाजीच्या मनात तेथे कोणाचे चालेल. काय करणार महाराज? आपण याच्यावरती काय करू शकतो? याच्यावरती काही सुद्धा करू शकत नाही. का? एकदा देवाच्या मनामध्ये आलं की या घटना होणार. म्हणून आयुष्यामध्ये काय करायचं हे सर्वस्वी ठेवायचं असतं. आता वेळ पुढे चाललेली आहे, 2 मिनिटात सांगून जाईल. त्यांच्या वडिलांचं नाव आहे श्री मुकुटराव गोपाळराव राऊत आणि त्यांना 2 बहिणीत महाराज. एका बहिणीचं नाव आहे सुनीताताई आणि दुसरीचं अक्काताई. आता या सर्वांवरती फार मोठा जरी आघात झालेला असेल तरी सुद्धा भगवंताकडे एकच प्रार्थना करायची की त्यांना जे दुःख आहे ते आपण कमी करू शकत नाही. परंतु देवाने एवढी इच्छाशक्ती ताकद त्यांना द्यावी की हे दुःख सहन व्हावं, एवढीच त्यांना ताकद आहे. कारण असे आघात घडणं इतकं सोपं नाही. आणि महाराज त्यांच्याबद्दल जर थोडस बोलायचं झालं, जो आवडे सर्वांना तोची आवडे देवाला. जो आपण सर्वांना आवडतो ना महाराज, ते सुद्धा देवाला का आवडणार नाही? देवाला या विभूती आवडतात म्हणून देव त्यांना जवळ करून घेतो. त्यांनी आयुष्यामध्ये काय केलं नाही महाराज, काय केलं नाही असेल तर सगळंच केलं त्यांनी. जे इतकी कर्तव्य आपल्या आयुष्यामध्ये आपल्याला करावी लागतात तेवढी इतकी कर्तव्य महाराज अजितराव यांनी केलेली आहेत. राऊत महाराजांनी मला सगळं त्यांचं सांगितलं. आता मी इतकं जेवढं त्यांनी सांगितलं एवढं सांगण्यासाठी माझ्याकडे खर्च वेळ नाही महाराज की त्यांनी आयुष्यामध्ये तेवढं केलं. पण एकच सांगून जाईल की अशा महान व्यक्ती परत जन्माला याव्यात. आणि काळाने त्यांच्यावरती आघात घातला त्याविषयी अवस्था काय असेल महाराज? कशी काळाची चाहूल आली, बाग सुखाची करपून गेली, कस विपरीत झालं सार, होता सोन्याचा संसार, राजा राणीचा दरबार, तुझ्या विना जन्म सुना एकाकी पडली, प्रेम देवता माझी तू अपार शक्ती देईल, जरी कोसळलं आभाळ तरी करीन मी सांभाळ, घे पुन्हा नवा अवतार, होता सोन्याचा संसार, राजा राणीचा दरबार, चिमन पिलांनो मोशीत या, करीन तुम्हावर माया, काळ जातल्या ममतेची धरीन तुम्हावर माया, काय मागावनी देवा, घर सुखात माझ ठेवा, करी जन्माचा उतार, होता सोन्याचा संसार, राजा राणीचा दरबार. एवढं जरी सोन्यासारखं सगळं होतं तरी सुद्धा हा इहलोकाची यात्रा संपून आपल्याला परलोकाला जावं लागतं. पण असं कुठं घडू नये, पण ते घडलं. आता खरं सांगू, त्यांच्यावरती बोलायला लागलं ना महाराज तर ते आता मला वाटतं बहुतेक लोकांना सहन नाही होत. म्हणून मी जास्त विषय त्यांच्याबद्दल बोलतो. कारण आघातच इतका मोठा आहे की तो सहन न करण्यासारखाच आघात आहे महाराज. काय लिहिलं होत नशिबात कसा झाला तुझा रेघात, काय लिहिलं होत नशिबात कसा झाला तुझा रेघात, आई बापाचा होतास लाडका कोणी नाही त्यांना तुझ्या सारखा, लहान भाऊ तुझ्या मागून तुझी आठवण काढू तू सारखा, आईची माया तोडून गेलास मोक्ष लागू तुला सैना, काय लिहिलं होत नशिबात कसा झाला तुझा रेघात. नाही महाराज हे सर नाही होऊ शकत, नाही सर होत, पण तेच सहन करावं लागतं. म्हणून महाराज आयुष्यामध्ये असं काहीतरी कमवा जे अजितरावांनी कमवलं. जावं लागणार आहे, प्रत्येकाला जावं लागणार आहे.
आपले राहणार कोणच नाही, पण अशी आपली पाठीमागे कीर्ती उरावी की गेल्यानंतर प्रत्येकाला वाटावं, गावाने हळहळ करावी की ही व्यक्ती जायला नव्हती पाहिजे. राऊत महाराजांनी मला सांगितलं, ज्यावेळेस अजितराव गेले ही बातमी गावामध्ये पसरली, त्यावेळेस गावामध्ये एकही चूल पेटली नाही. का पेटली नाही महाराज? कारण त्या व्यक्तीचं व्यक्तिमत्व तसं होतं. आयुष्यामध्ये केलेलं कर्म जगी जीवनाचे सार जाणून या घे सत्वर, जैसे ज्याचे कर्म तैसे फल देतो रेषे. आयुष्यामध्ये त्यांनी चांगलीच कर्म केली. आता तुम्हाला वाटेल सगळ्यांना ते गेले, पण हे काय असतं महाराज, आपल्याला आयुष्यमान हे पाठीमागच्या जन्मावरती यात मिळत असतं. जेवढं आपल्या आयुष्यात आपल्याकडून घडायचं तेवढं एकदा घडून गेलं की आपल्याला ही लोकांची यात्रा संपवावीच लागते महाराज. 22व्या वर्षी माऊली गेले, आज 750 वर्ष झालं त्यांचं नाव निघतं. 42व्या वर्षी तुकोबराय गेले, किती आयुष्य भेटलं त्यांना महाराज. तसं आयुष्य आपल्या हातामध्ये नाही, परंतु आयुष्य मिळाल्यानंतर त्या आयुष्याचा उपभोग कसा घ्यायचा ते मला वाटतं अजितरावांकडून शिकलं होतं. काही अडचण नाही. सढळ मनाने त्यांनी प्रत्येक गोष्टीमध्ये प्रत्येकाला मदत केली महाराज, प्रत्येकाला मदत केली. दारात आलेला भिकारी विनमुख कधी गेला नाही महाराज त्यांच्या. गावातील कुठलंही राजकारणामधलं काम असू द्या त्याच्याही मध्ये पुढचा हात, नवे नवे परमार्थामध्ये सुद्धा पुढं. हे दाखवलं मला ज्योतिबाचं मंदिर ना, काम चालू आहे म्हटलं तिथे. खरंच मला प्रणाम करतो त्यांना की अशी लोक खरंच परत जन्माला आहेत. समाजामध्ये राजकारण आणि परमार्थकारण हे दोन एका मेनामध्ये नाही बसत महाराज. राजकारण करणारे लोक परमार्थामध्ये येतील याची खात्रीने गॅरंटी देत आहे म्हणून महाराज, परंतु त्यांच्यामध्ये दोन्ही होतं महाराज. प्रपंच परमार्थ संपादित दोन्ही एकही निदान नव्हे त्यासी, दोही पेवावरी ठेवू जाता हात होई अपघात शरीराचा. परंतु महाराज त्यांनी एका म्यानामध्ये दोन्ही तलवारी ठेवल्या, प्रपंचही केला आणि परमार्थही केला. परमार्थामध्ये कधी कुठं कधी कमी नाही पडले. आज असलं आपल्या ज्योतिबाचं मंदिर त्याचं शिखराचं काम त्यांनी केलं, मला वाटतं अजून काम झालं. म्हणून महाराज म्हणतात, तुका म्हणे एका महिन्याची सगळे उत्तमाचे मुळे कीर्ती मागे. का कीर्ती संपूर्ण नाही पाठीमागे, कारण आयुष्यामध्ये तेवढं केलं महाराज. पण असो, आता खरंच त्यांच्याबद्दल बोलायला भरपूर इतकं त्यांनी सांगितलंय ना की 2 तास जरी बोललं तरी मला वाटतं वेळ अपुराच पडेल महाराज. परंतु त्यांच्या मुलानेही महाराज हा इति कर्तव्य सोहळा, जे आपल्यावरती पित्रांचं ऋण असतं, आईवडिलांचं ऋण असतं, जे सगळ्यांचं ऋण असतं, ते फेडण्याकरता आपल्याला काहीतरी इति कर्तव्य करावे लागतात. तस या ठिकाणी महाराज हा त्यांच्या मृत्यूचा सोहळा खरा आजचा आहे महाराज. ज्या दिवशी ते गेले तो दिवस न धरता मृत्यूचा सोहळा म्हणतो, तो आजचा श्राद्ध विधी का करावा लागतो महाराज. मला जाणीव आहे 12:15 वाजून गेले. मी 15 मिनिटामध्ये सगळं, एक 15 ते 20 मिनिटामध्ये सगळं उरकणार आहे. जास्त काय तुमची वेळ घेईल. आणि अगदी 12 वाजून 5-10 मिनिटं झाली तरी काही आत्मा येतो 100%. आज या ठिकाणी अजितरावाचा आत्मा येणार, पण त्याच्यासाठी आपल्याला दिसण्यासाठी आपली दृष्टी नाही महाराज ठेवली. आयुष्यामध्ये मागाशी म्हणून गेलो 3 सोहळे होतात. एक जन्माचा सोहळा, दुसरा लग्नाचा सोहळा आणि तिसरा सोहळा म्हणजे हा मृत्यू. पण हा सोहळा सगळ्यात महत्वाचा आहे. जन्माचा सोहळा तुम्ही करा किंवा लग्नाचा सोहळा करा न करा ती गोष्ट आली पाहिजे, पण जाण्याचा दिवस हा फक्त संत महात्म्याच्या आयुष्यामध्ये घडतो. आता 2-3 दिवसानंतर आपल्याला समाधी सोहळा आहे. कोणाचा समाधी सोहळा आहे महाराज? माऊलींचा. आपण प्रकर्षाने म्हणतो माऊलींच्या समाधी सोहळ्याला जायचं, तुकोबारायांच्या वैकुंठ गमनाला जायचं. का म्हणतो असं? कारण ते सोहळे महाराज, हा सोहळाच आहे. आणि तो सोहळा महाराज त्यांच्या मुलाने केला, कारण त्यांना माहितीये की आता ते गेलेली व्यक्ती येणार नाही, परंतु त्यांचा आत्मा आज या ठिकाणी येतो महाराज, येतो. अगदी स्पीड मध्ये सांगून जाईल. बऱ्याच लोकांना इतकी कर्तव्य माहित नसतात की आपल्यावरती देवाचं ऋण आहे, आई वडिलांचं ऋण आहे, पण ते आई वडिलांचं ऋण फेडण्यासाठी काय करावं लागतं महाराज. देवाकडे जाण्याची सुद्धा आपल्याला गरज नाही, देवाकडे जाण्याची गरज नाही. देव स्वतः आपल्याकडे येऊ शकतो, देव सुद्धा आपल्याकडे येऊ शकतो, पण त्याच्यासाठी फक्त आपल्या आई वडिलांची आपण सेवा करा. भक्त पुंडलिकाने काय केलं होतं महाराज? काय केलं होतं? देवाची सेवा नाही केली, आई वडिलांची सेवा केली होती. आई वडिलांची सेवा.
आणि आई वडिलांची सेवा केल्यानंतर त्या ठिकाणी महाराज पांडुरंग परमात्मा नेना ब्रह्ममार्ग चुकले उघडे पंढरपुराशी आले भक्त पुंडलिक देखील उभे केले विटेवर भक्त पुंडलिकासाठी उभा राहिला विटेवरी धने मला हे दाखवाना विठुरायाची पंढरी तो भक्त पुंडलिक होता पापी आणि दुष्ट आई बापाची केली सेवा सारे पाप झाले नष्ट भक्ती पाहून भक्ताची भेटाया श्री हरी धने मलाही दाखवाना विठुरायाची पंढरी भक्ती पाहून भक्ताची काय भक्ती केली होती फक्त आई वडिलांची सेवा केली होती महाराज आणि आई वडिलांची सेवा केल्यानंतर 100% देव भेटणार देवाची सेवा करून तुम्हाला आई बाप नाही भेटणार पण आई बाबाची सेवा केल्यानंतर 100% देव तुम्हाला देव भेटणार हे निश्चित काळ्या दगडावची रेषे महाराज देव भेटेल तुझला आपोल्या घरी आई वडिलाच्या पावन चरणावरी देव भेटेल तुझला आपुल्या घरी आई वडिलाच्या पावन चरणावरी आधी चरण धरावे तू आई बापाचे मग स्मरण करावे तू भगवंताचे तुला होईल दर्शन मन मंदिरी आई बापाच्या पावन चरणावरी आई वडिलांचं दर्शन घ्या रोज सकाळी उठल्यावर दर्शन करा 100% तुम्हाला देव भेटणार पण आई वडिलांची जर सेवा नाही केली महाराज तर तुम्हाला देव कधीच भेटणार नाही सांगून जाईल की सातविधी काय करायचं मी म्हटलं भजन सुद्धा घेतलं नाही सगळं आपण हो बोलतो थांबणार आहे मी मागाशी बोलून गेलो की ज्यांनी आयुष्यामध्ये काही कर्तव्य केली त्यांच्यासाठी महान महान व्यक्ती सुद्धा या ठिकाणी आलेत महाराज आता सगळ्याची नावं घेणं काही अशक्य आहे महाराज कारण तेवढा आपल्याकडे वेळ नाही परंतु या ठिकाणी महाराज फलटण कोरेगाव मतदारसंघाचे माननीय आमदार श्री दीपकराव चव्हाण आणि त्यांचे काही सहकारी मित्र हे सर्वजण इथं आले अक्षरशः त्यांनी मोठं मन करून या ठिकाणी आले का की त्यांच्या आयुष्यामध्ये त्यांची संगत अजितरावांना लाभली होती आणि अजितराव कसे होते हे त्यांना माहित होतं कारण त्यांच्याकडे वेळ नसतो महाराज वेळ नसतो मी सांगितलं मगाशी राजकारण करणं इतकं सोपं नसतं कारण त्यांना सगळं साधणं इतकं सोपं नसतं तरी सुद्धा ते या ठिकाणी आले वास्तविक आता खरं बोलून झाले की माफी मागतो की त्यांना 2 मिनिटं बोलायचं असेल तरी नाही का हा ठीक आहे काय असतं अशा महान व्यक्तींना बोलण्यासाठी वेळ द्यायचा असतो कारण आपण जरी मी तुमच्या पुढे एवढ्या लोकांना बोलत असलो तरी त्यांच्याकडे फार मोठा समाज वेगळ्या दृष्टिकोनातून बघत असतो परंतु त्यांना सुद्धा कीर्तनाची मर्यादा कदाचित माहीत आहे असं मी 100% जाणतो अरे वा ते सुद्धा वारकरी आहे बरोबर ज्यांना भगवंताची पांडुरंगाची माळ असेल त्यांना कीर्तनाचं माध्यम काय असते असो ते आले त्याबद्दल त्यांना पुनश्च एकदा मी धन्यवाद देतो कारण ते 10-5 मिनिटं थांबले आनंदच आहे आणि शेवटी त्यांच्या पाठीमागे काम आहे त्याच्यामुळं त्यांच्या साथीला आलेले सर्वजण आणि तुम्ही सर्वजण या ठिकाणी आलात त्याबद्दल मी सर्वांचं ऋण व्यक्त करतो आता जास्त वेळ इकडे नाही बोलत थोडंसं अभंगाकडे बोलूया तर आपल्या आयुष्यामध्ये जे आपल्याला इथे कर्तव्य आहेत ना मला ती सगळी करावीच लागतात बरं का आणि ते टाकून चालत नाही भगवंताचं ऋण आहे आपल्यावरती देवे दिला देह भजना कोणता देवाने देह दिला संतांनी सांगितलं आयुष्यामध्ये जगायचं कसं आणि काय करायचं म्हणून संताचंही ऋण देवाचंही ऋण आणि तिसरं ऋण आपल्या आई वडिलांचं ऋण असतं महाराज ते ऋण सुद्धा आपल्याला फेडावं लागतं
ऋण फेडण्यासाठी काय करायचं, त्याच्यासाठी श्राद्ध काय करायचं आणि श्राद्ध केल्यानंतर काय घडतं हे 10 मिनिटांमध्ये मी तुम्हाला सविस्तर सांगतोय. शांत चित्ताने ऐका. कारण कदाचित हा विषय तुम्ही कुठं ऐकला नाही मला माहित नाही, म्हणजे मीच सांगतो असं काय नाही, पण एक थोडा मोठ्यांचं ऐकलं आणि ते सांगतो की ज्यावेळेस या देहामधून आत्मा निघून जातो ना महाराज, त्यावेळेस आपण त्याला प्रेत असं समजतो. जन्म आणि मृत्यू या 2 गोष्टींचं विभाजन करा. जन्म कशाला म्हणायचं आणि मृत्यू कशाला म्हणायचं. ज्यावेळेस या गर्भातून आपण बाहेर येतो त्यावेळेस आपल्याला जन्म समजतो, पण जन्म झाल्यानंतर सुद्धा आईची आणि बाळाची नाळ जी असते ती तोडल्याशिवाय महाराज आपला जन्म होऊ शकत नाही. बघा, शांत चित्ताने ऐका. थोडं वाटणारी शांत चित्ताने वाटते, तुम्ही कुणीही बोलू नका. तर आईची आणि बाळाची नाळ तोडल्यानंतर त्याचा जन्म आता माहित नसेल, कदाचित सांगून जाईल बाळ रडल्याशिवाय नाळ तोडायची नसते, आणि जर रडायच्या अगोदर नाळ तोडली तर कदाचित ते बाळ मृत्यू सुद्धा पावतो आणि कदाचित ते वेळ सुद्धा होऊ शकतो. म्हणून जन्म म्हणजे आईपासून अलिप्त झाल्यानंतर जन्म म्हणायचं. तसं मृत्यू म्हणजे काय, तर या देहामधून आत्मा अलिप्त होणं त्याला मृत्यू म्हणायचं. मी मागाशी बोलू नका कुणी, थोडं शांततेने वाटा, फक्त बोलू नका, कारण तुम्हाला विषय काहीच करणार नाही काय चाललाय तो. महाराज, मृत्यू झाल्यानंतर सांगून जाईल. बऱ्याच वेळा डॉक्टर सांगतात, काय सांगतात, हे गेले, यांना घरी घेऊन जावं. आणि कधी कधी असं घडतं की घरी नेल्यानंतर त्यांच्या देहामध्ये आत्मा परत वास करतो किंवा येतो. असं का घडतं हे डॉक्टरला नाही समजलं महाराज, आणि संत महात्म्याला माहिती होते. संत महात्म्याला माहिती आहे, ज्याप्रमाणे आईची आणि बाळाची नाळ तशी या आत्म्याची आणि या देहाची एक सिल्वर कॉर्ड म्हणून आहे, ती तुटल्याशिवाय या देहातून आत्मा निघून जाऊ शकत नाही. आत्मा निघेल, बाजूला सरकेल, पण तो परत माघारी येईल का काय हे तुम्हाला सांगता येणार नाही. पण ज्यावेळेस पूर्ण प्रेत कधी म्हणायचं, ज्यावेळेस तो आत्मा कंप्लीट बाहेर निघून जाईल त्यावेळेस त्याला प्रेत म्हणायचं. आणि एकदा प्रेत घरामध्ये महाराज काय करतो, आपण त्या प्रेताला घरी नाही ठेवत, आपण कुठं नेतो तर स्मशानाकडे न्यावं लागतं. आपण 50 लाखाचा बंगला बांधतो महाराज, पण आपल्याला शास्त्र माहित नसतं. पण शास्त्रामध्ये 4 वर्ण सांगितले, ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य आणि शूद्र. आणि 4 जे वर्ण आहेत त्याच्यामध्ये प्रत्येकाला घरातून बाहेर काढताना सुद्धा कुठल्या मार्गाने काढायचं याचं सुद्धा शास्त्र आहे, पण ते आपल्याला माहित नसतं. ब्राह्मण असेल तर त्याला पश्चिम द्वारातून बाहेर काढावं लागतं, क्षत्रिय असेल त्याला पूर्व द्वारातून बाहेर काढावं लागतं, वैश्य असेल त्याला उत्तर द्वारातून बाहेर काढावं लागतं, आणि शूद्र असेल त्याला दक्षिण द्वारातून बाहेर काढावं लागतं. मग याच्यासाठी घर बांधताना सुद्धा त्याला त्या पद्धतीने बांधावं लागतं. जास्त वेळ घेत नाही, वेळ संपत आहे. मग महाराज घरातून बाहेर काढल्यानंतर काय करतो आपण, त्याला स्नान करावं लागतं किंवा आंघोळ घालावी लागते. मला सांगा, 80 लाखाचा बंगला बांधतोय आपण, त्याच्यामध्ये 10 लाखाचं आपलं नुसतं बाथरूम असतं, पण शेवटची आंघोळ तुम्हाला कुठं असते महाराज? घरामध्ये नाही. आयुष्यावर तुम्ही कधीच घरातून बाहेर आंघोळ करतो, कधीच आंघोळ करत नाही का? 200 रुपयाचे साबण तुम्हाला लागतात, शेवट 200 रुपयाचा साबण नाही मिळत, 10 रुपयाची चकती मिळणार का? परत नाही वापरायचं. पाठ, अतिशय सुवर्णाचा पाठ आपल्याला बसायला लागतो, पण शेवटचा पाठ तो नाही मिळणार. किंवा कुठली पत्नी म्हणाली का की त्यांना आंघोळ बाहेर घालू नका, घरामध्ये आंघोळ घाला? त्यांनी कधीच आंघोळ बाहेर केली नाही, कधीच नाही म्हणणार. देह ग्रहीची कामिनी तिथं राहिली भुवनी, अंती जळत तसे स्मशानी अग्निसवे कलाची अंत काळी मी परदेशी. देह ग्रहीची कामिनी तिथं राहिली भुवनी म्हणजे घरी, अंतकाळी एकटाच जळतो माणूस नाही म्हणत. मग तिथं आपल्याला आंघोळ घालायची. आंघोळ घातल्यानंतर महाराज तिथनं आपल्याला उचललं जातं. आता तुकोबाराच्या आयुष्यामध्ये या घटना घडलेल्या नाहीत महाराज, तुकोबाराचं वैकुंठ गमन आहे, पण तुकोबारांना पुढे काय घडणार आहे सगळं माहित असल्यामुळे त्यांनी लिहून ठेवलं. ज्यावेळेस या देहातून आत्मा निघून जातो, प्रेत निर्माण होतं, त्या प्रेताला वाट असते, त्याचं घर असतं. ते कोणतं? झाला प्रेत रूप शरीराचा भाव, झाला प्रेत रूप शरीराचा भाव, लक्षेला ठाव स्मशानेचा रडती रात्र दिवस काम क्रोध माया, रडती रात्र दिवस काम क्रोध माया. हे त्यांनी वर्णन केले. अंत काय झाल्यानंतर काय घडतं
ते प्रकर्षाने तुकोबराने लिहून ठेवले. त्यांच्या आयुष्यामध्ये मरण माझे मरून गेले माझं केले अमर, मरणा हाती सुटली काय विचारे निश्चय, नासोनी गेली खंती सहज स्थिती भोगाची. जास्त विषय तिकडे घेत नाही. निघालो आपण. खांद्यावरती घ्यायचं महाराज, पण त्याला 4 पिंड सांगितले. मग 4 पिंड कुठं कुठं ठेवायचे? पिंड पदावरी दिला आपण करी. माझे झाले काय वर्ष आयुष्यामध्ये फक्त भगवंताचं स्मरण केलं, हेच तुकोबरायांनी केलं महाराज. आणि त्याच्यामुळे ते म्हणतात केले कर मंत्र बोंब मार्गे हरी. भगवंताच्या नावाशिवाय दुसरा ठासच केला नाही म्हणून महाराज म्हणतात शेवट तो मला माझा बहु गोड झाला. 4 पिंड असतात महाराज, भाताचे पिंड करावे लागतात. ते कुठं ठेवायचे? पहिला पिंड ज्या ठिकाणी आपल्या या देहातून आत्मा निघून जातो त्या ठिकाणी पहिला पिंड द्यायचा असतो. दुसरा पिंड ज्या ठिकाणी आंघोळ घालतात तिथं द्यायचा असतो. आणि तिसरा पिंड आपण चौघाच्या खांद्यावरती नेतो आणि ज्या ठिकाणी विसावा देतो त्या विसाव्या ठिकाणी तिसरा पिंड द्यायचा. आणि विसाव्याच्या ठिकाणी मागचे पुढे आणि पुढचे मागचे खांदेकरी करावे लागतात. आता इथं कसं आहे, ते 12 कोसावरती गेले की सगळं बदलतं. असो, चला पुढे. मग तिथं गेल्यानंतर महाराज स्मशानभूमी हे प्रेताचं घर. तिथे गेल्यानंतर काय करावं लागतं महाराज? जी जागा आहे ना महाराज, ती जागा सगळी स्वच्छ करावी लागते. गाईचं गोमूत्र आणि शेण त्या ठिकाणी टाकावं लागतं आणि स्वच्छ करून त्या ठिकाणी आपण त्यांना धन देतो. पण धन देताना सुद्धा विधीत महाराज, धन देताना काय विधी करावं लागतो? तर जागा स्वच्छ करायची. आणि धन द्यायचं कशात हे आपल्याला माहिती आहे? आपल्याला हेच कळत नाही महाराज. आता बरेचसे लोक, एक तर पहिली गोष्ट लिंबाचं सरपण वापरायचं नसतं, बाबरीचं वापरायचं नसतं, नव्या बोरीचं सरपण तर वास द्यायचं नसतो धन करताना महाराज. नाही लोकांना कळत. वाळलेली लाकडं गोळा करायची आणि स्मशानात नेऊन टाकायची. पण त्याच्यासाठी काय सांगितलं महाराज? वैराग्याच्या शेणा लागला शरीरा, ज्ञानाग्नी लागला ब्रह्मत्वेशी, ज्ञानाग्नी लागला ब्रह्मत्वेशी. वैराग्याच्या शेण्या लागल्या शरीरा. आपल्याला 7 मन गौऱ्यामध्ये धन करायला सांगितले महाराज. का? गौऱ्या काय फार महाग नाही महाराज, किंवा चंदनाची लाकडं. पण आता बऱ्याच ठिकाणी मी पाहतो अक्षरशः त्या प्रेताच्या खाली टायर सुद्धा घातले जाते. हे पाप आहे महाराज, हे चांगलं नाही. तो जो आत्मा असतो ना महाराज, तो शाप देतो. शाप माहित नसेल तर माहित करून घ्या. हे बाकीचे लोक हा उद्योग करतात, पण त्या घरच्या लोकांना याच्यामध्ये बोलता येत नाही. पण मी म्हणतो घरच्या लोकांनी बोलावं. मी खरंच सांगतो, मी काय, माझी आई ज्यावेळेस एक्सपायर झाली ना महाराज, त्यावेळेस मी राखेल नाही वापरून दिलं, अजिबात नाही वापरून दिलं. राखेल तर कधीच वापरायचं नसतं प्रेतावरती महाराज, कधीच. कारण ते शाप देतं. राहिला वेळ तर मी सांगून जाईल की त्याचे दोष काय येते. आता वेळ नाही मला वाटत, राहिला ते सांगून जाईल. मग 7 मन गौऱ्यामध्ये महाराज ते प्रेत झाकावं लागतं. आणि झाकल्यानंतर त्याला प्रदक्षिणा घालावं लागतात. किती प्रदक्षिणा घालता तुम्ही? कोण म्हणतं 5 घाला, कोण म्हणतं 3 घाला. 3 प्रदक्षिणा करायच्या. पण त्या प्रदक्षिणा 3 कशा करायच्या? तर खांद्यावरती एक मडकं घ्यायचं असतं आणि त्या मडक्यामध्ये पाणी भरायचं असतं आणि तेवढं भरून प्रदक्षिणा. प्रदक्षिणा कशा मारायच्या? सव्य नाही, अपसव्य, म्हणजे उलट्या प्रदक्षिणा मारायच्या. प्रेत दक्षिणेकडे डोकं करायचं असतं आणि उत्तरेकडे पाय करायचे असतात. आणि उत्तरेकडून पहिली प्रदक्षिणा चालू करायची, पण ती उलटी चालू करायची. खांद्यावरती मडकं घ्यायचं आणि पहिली प्रदक्षिणा झाली. अशा 3 प्रदक्षिणा झाल्यानंतर ते मडकं फोडायचं असतं. का? हे तर मडकं जे जे करते दयानामा धर्म ठेवते, हे त्याची हे गोष्टी ती सामान्य सकल, म्हणजे बाकीचे करतात म्हणून आपण करायचं. आपण कधी माहिती करून घ्यायचंय? आपल्याला कधी कळणार किंवा मडकं म्हणजे काय असतं, त्याच्यामध्ये पाणी का भरायचं, नाही कळणार आम्हाला. पण ते समजून घ्या, सांगतो. ते मडकं म्हणजे हा देह, देहरूपी घट. त्या घटाला थोडक्यात हा देह म्हणायचा. आणि जे पाणी असतं ना आतमध्ये त्याला आत्मा म्हणायचं. या देहामधून आत्मा निघून गेला म्हणजे मडकं फुटलं, हा देह संपला. आणि त्यातून आत्मा निघून गेला म्हणजे पाणी सुद्धा वाया गेलं, खाली ओतून टाकायचं पाणी. या देहामधून आत्मा निघून गेलेला आहे. आणि त्या ठिकाणी तो घट फोडल्यानंतर बोंब मारायची असते. ती कोणती बोंब असते का? फक्त सहज ओरडायचं बोंब ओरडायचं नाही महाराज. केलं कर्मांतर बोंब मारली हरिहर, म्हणजे तिथं जे ओरडतो ते 4 वेद आहेत महाराज. अथर्ववेद, सामवेद, यजुर्वेद, ऋग्वेद. आता ते लोक इथं वेद सगळे सांगायला वेळच नाही आपल्याकडे. पण त्यातील अहम ब्रह्मास्मी यजुर्वेदाचं महावाक्य आहे महाराज. त्या महावाक्याचं या ठिकाणी उद्घोष करावा लागतो. मरणाहाती सुटली काय विचारे निश्चय, नासोनिया गेली खंती सहज स्थिती भोगाची. अहम ब्रह्मास्मी या नावाने बोंब मारायची. पण ती बोंब मारायची म्हणजे त्याच्यामध्ये असतं काय?
तर तिथं सांगायचं असतं माझे वडील, माझा मुलगा, माझे आजोबा, माझी आई, माझी मुलगी, जे कोण असेल ते. हा देह कोणाचा आहे? देह तव आणिला पाचाचा उसला शेकीच्या त्याला देण्यास देण्यास. देह तव आणिला पाचाचा उसना. कोणते पाच हाय माहित आपल्याला? नाही, मी सांगून जाईल. पृथ्वी, आप, तेज, वायू आणि आकाश या 5 जणांकडून आपल्याला हा देह मिळालेला असतो. मग तिथं बोंब मारायची असते, हे पृथ्वी, आप, तेज आणि आकाश, तुम्ही सर्वांनी जे कोण माझं गेलेलं आहे त्यांच्या शरीरामधील जे आपापले अवयव आहेत ते तुमचे तुम्ही घ्या आणि माझ्या मृत आत्म्याला चिरशांती लाभो किंवा त्यांचा पुढील मार्गक्रमण करण्यासाठी सुटका द्या. म्हणून तिथं बोंब मारायची असते महाराज. आणि बोंब मारल्यानंतर मग दंड द्यायचे. पण दंड देताना कुठला विष्णू वापरायचा? घरी घरून घेऊन जायचं का? नाही, अजिबात नाही महाराज. जे वारस असतात त्याने स्नान करायचं आणि स्नान करून स्वतःच्या हाताने अग्नी तयार करायचा आणि त्याच्या अंगाला कोणीही शिवायचं नसतं. सांगून जाईल महाराज. आयती त्या ठिकाणी गर्दी असते, बरेचसे लोक पुढे येतात. असू द्या, काय अडचण नाही, सगळं आपण एक 2 मिनिटात करून घेऊ. आयती गर्दी असते, बरेचसे लोक त्या ठिकाणी पुढे येतात, यायचं नसतं. पण लोकांना नाही समजत मला, त्याच्या अंगाला शिवायचं सुद्धा नसतं. दिली तिला जुली कुळनाम रूपासी शरीर ज्याच्या दासी समर्पिले समर्पिले. दिली तिला जिली कुळ नाम रूपाशी. आपल्या नावासाठी फार आपण परिश्रम घेतो महाराज, काही राहत नाही, परत काही राहत नाही. अक्षरशः एका ठिकाणी मला सांगून जाईल, आता वेळ नाही, 50 तोळ सोनं होतं एका आजीबाईच्या अंगावरती आणि घरात बी 50-60 तोळ होतं. म्हातारी गेली, सुखाने नाही मरून दिलं त्या म्हातारीला महाराज. मेल्यावर सुद्धा हाल केले हो. कशासाठी? सोन्यासाठी. म्हातारी 5 वाजता मेली आणि आता सगळे गावकरी जमले की आता उचलायचं न्यायचं. तेवढ्यात धाकटा भाऊ आला आणि काय सांगितलं? म्हातारी उचलायची नाही, आधी सोन्याची वाटणी करा. प्रेत तयार झाल्यानंतर सुद्धा प्रेताची वाटणी, काय वाटणी? तर सोन्याची वाटणी करा. गाव सांगते अरे परत मिळतो, तुम्ही घरात बसून नाही, आत्ताच झाली पाहिजे. 2 तास खर्च चालला महाराज. 2 तासाने गावाने त्या सोन्याची वाटणी केली आणि मग म्हातारी उचलली. किती कमवून ठेवता पैसे पाठवून? नाही रे नाही कुणाचे कोणी, नाही रे नाही कुणाचे कोणी. अंती जाशील एकल्या प्राण्या माझे माझे म्हणून. नाही रे नाही कुणाचे कोणी, बहीण कोणाची, भाव कोणाचा, कोण कोणाची, सगळे सोयरी मेल्या पाठी सर्व राहिले, तुटतील धागे दोरे. नाही रे नाही कुणाचे कोणी, प्राण्या मायेचा बाजार, प्राण्या मायेचा. मग महाराज त्या म्हातारीला ज्यावेळेस वाटण्या केल्या त्यावेळेस सोडचिठ्ठी दिली, तोपर्यंत तिला उचलून दिलं नाही महाराज. त्याच्यामुळं आपण जे नाव कमवतो ना महाराज, ते इथंच ठेवून जायचंय. बरोबर काय द्यायचं मला? ऐसे काहू न करा काही पुढे नाही नाश द्या विश्वंभर शरणागत शरीराटे संपत्ती आपले हरिनाम नाट्य ते बरोबर का? जे नाश न पावणार अविनाश करी आपले ऐसे नावी मनापेक्षा गोविंदाचे. नाही समजलं महाराज. आणि शेवटी धन दिलं, पण द्यायचं धन कोणतं? भडांग देवणी, स्मशाने देवणी, भडांग देवणी, येथे परतवणी माघारी. आणि माघारी आल्यानंतर कसं यायचं ते आपण थोडस मधलं भजन घेऊ आणि नंतर घेऊ. कुमार कुमार लगेच आता 5 मिनिटं
गोपाळ गोपाळ पिंड पदावारी दिला बोली गरी माझे झाले गयावर जन पिटले पीत राजे रून पिटले पीत राजे विठाला झाली मधली चाल आणि ज्याला चाल द्यायची त्यांना शेवट द्या बरं का. कोणी चालीचं ठेवू नका कारण आपल्याला वेळ नसल्यामुळं अगदी 5 मिनिटामध्ये सेवा समर्पित करणार आहे. जास्त वेळ घेणार नाही महाराज. तर दशक्रिया विधी परत त्याच्यानंतर महाराज तिसरा करावा लागतो, 10वा करावा लागतो. नंतर आपल्याला 12 महिने 12 ताट म्हणजे जेवायला कोणाला तरी घालावं लागतं. का घालावं लागतं? बरेच लोक सांगतात की मी काशीला जाऊन आलो आता मला बाकीच काही करायचं नाही गरज. सगळं करावं लागतं. त्यांची इस्टेट खाता, इस्टेट विका, दान करा आणि मग काय करू नका. तेवढं नाही आपण करणार. म्हणून हे विधी आपल्याला करावे लागतात. महाराज हा आत्मा 3 दिवस आपल्या त्या चितेभोवती फिरत असतो. त्याच्यानंतर ज्यावेळेस आपण अस्थि विसर्जन करतो म्हणजे तिसरा करतो त्याच्यानंतर जो आपण अस्थि घरी घेऊन येतो तो तिथून पुढं 7 दिवस तो आत्मा आपल्या घराच्या भोवती फिरतो. तर त्या ठिकाणी बस लावून हवस तर 10 दिवस तो आत्मा आपल्या घराच्या कडेने फिरत असतो. आणि म्हणून 10 दिवस तेल वात घरामध्ये ठेवायची आणि प्रत्येक दिवशी सकाळी आणि संध्याकाळी त्याच्यापुढे घरात जो स्वयंपाक करतो ते तेल ठेवायचा असतो. सकाळचं संध्याकाळी गायला द्यायचं आणि संध्याकाळचं सकाळी गायला द्यायचं. कारण तो आत्मा तिथं असतो आणि तो आत्मा सगळ्या गोष्टी आपल्याला मागतो पण आपल्याला जाणवत नाही. आपल्याला अंतर्दृष्टी नसते आणि ज्या वेळेस त्याला कळतं की आपण हाक मारली तरी कोणाला समजत नाही. आणि तो दिवस म्हणजे 10व्याचा दिवस. 10वा करायचा. काय करायचा 10वा? त्या दिवशी त्याला सांगायला असतं बाळा तू इथला नाहीस, तू जिथून आला तिथं जा. कुठून आला? यमपुरीतून आला, तिकडे जा. आणि या देहामध्ये 4 विभागणी केली मला. सूक्ष्म देह, कारण देह, लिंग देह, महाकारण देह. त्याच्यामध्ये सूक्ष्म देहामध्ये रूपांतर होईल का महाकारण देहामध्ये हे पाप पुण्य केल्यानंतर समजतं. आणि ते झाल्यानंतर महाराज याची परिक्रमा चालू होते आणि त्याच्यासाठी यमपुरीला जावं लागतं. यमपुरीचं अंतर किती? मृत्यूलोकापासून 86,303 योजना. एवढं अंतर आपल्याला 365 दिवसामध्ये पार करावं लागतं. त्याच्यासाठी आपल्याला रोजचं गणित सांगितलंय 247 योजना. म्हणजे कमीत कमी 3000 किलोमीटर आपल्याला रोजचा प्रवास करावा लागतो. आणि 3000 किलोमीटर प्रवास केल्यानंतर आज या ठिकाणी आपण जाऊन पोहोचतो. कुठं? यमपुरी. ज्या ठिकाणी चित्रगुप्त आणि यमदरबार आहे त्या ठिकाणी जातो. पण 12 महिने आपण 12 वेळ जेवायला घालतो ते घालावं लागतं का? घालावंच लागतं. कारण या आत्म्याला तिथपर्यंत जाण्यासाठी 16 ठिकाणं सांगितली. या प्रत्येक ठिकाणी 2-2 घटका त्याला थांबवलं जातं. आणि जे आपण महिन्याला ताट किंवा जेवण वाढतो एखाद्या कॉम्प्युटर ठेवून तर ते अन्न त्याला मिळलं जातं. म्हणून तो सुद्धा विधी करावा लागतो. आणि तो विधी केल्यानंतर 86,303 योजना अंतर आज ज्या ठिकाणी अजितरावांचा आत्मा आहे तिथपर्यंत जाऊन पोहोचतो. आणि त्यांच्या नावे जर आपण इथं श्राद्ध विधी केला तर जे इथलं पुण्य आहे ते त्यांना तिथं पुण्य मिळतं. आणि त्यांचा पुढील मार्ग सुकर होतो. म्हणजे वैकुंठात जायचं, कैलासात जायचं का सत्य लोकात जायचं, ब्रह्मलोकात जायचं ते आज ठरलं जातं. म्हणून हा श्राद्ध विधी करावा लागतो. आणि श्राद्ध विधी जर नाही केला ना महाराज तर आपण दोषातून मुक्त होऊ शकत नाही. आणि 5 दोष सांगतोय 2 मिनिटात सगळं संपतं. आपल्या घरामध्ये आपल्याला बराचसा त्रास होतो महाराज. त्या त्रासाचे कारण हे फक्त श्राद्ध विधी न करणं किंवा पित्रांचे जे आहेत गोष्टी त्या न करणं. पित्रांचे जर आपण ऋण नाही फेडले ना महाराज तर पहिला आघात आपल्या घरामध्ये होतो तो म्हणजे पती पत्नीची भांडणं होणं. हा पहिला आघात. किती चांगलं राहिलं, पत्नीने किती चांगलं वागू द्या, पतीने किती चांगलं वागू द्या, तरी पण ते दोघं एकमेकांबरोबर वागत नाहीत चांगले. हा पित्रांचा दोष. दुसरा दोष समाजामध्ये आपल्याला मान न मिळणं, भाऊभाऊकीमध्ये आपल्याला न विचारलं जाणं, घरामध्ये घर न राहणं हा दुसरा दोष आहे महाराज. तिसरा दोष सांगितला जातो आत्महत्या करू वाटणं. इतकी वेळ येणं की आपल्याला असं वाटतं की दावा घेऊन जाऊन आत्महत्या करायची. इथपर्यंत आपली वेळ येते का? पित्रांचं गुण, पित्रांचा कोप. 4था कोप पती पत्नी दोघंही व्यवस्थित डॉक्टरकडे गेले, डॉक्टर सांगतात कुठलाही दोष नाही तरी सुद्धा मुलं न होणं, पित्रांचा दोष 4था दोष. आणि 5वा दोष झालेली मुलं वेळी होणं हा 5वा दोष. हे पित्रांचे ऋण आहेत आपल्यावरती. मग नागबली करा, ज्या काही गोष्टी असतील नाशिकला जा, पंचवटीला जा किंवा नरसिंहपूरला जा, ह्या गोष्टी कराव्या लागतात. पण तेवढं करण्यापेक्षा जिवंत आईबापांची सेवा करा आणि आयुष्यामध्ये भगवंताचं नामस्मरण करा. तर भगवंताचं नामस्मरण केलं तर देव
तुम्हाला जवळ घेतो आणि जी काय तुमच्या गोष्टी आहेत त्या हरी आला आता मग कायची भय चिंता. म्हणून एवढं जे काही बोललो ते सगळं तुकोबरायने केलं. म्हणून तुकोबराय म्हणतात की पिंड पदावरती जो हा माझा देह तोच मी देवाला अर्पण केला. परिणाम माझे झाले काय वजन फिटले पितरांचे ऋण. जे पितरांच्या ऋणातून करावं लागतं ते मी सगळं ऐकून सगळं केलेलं आहे. काय केलं तर केले कर्मांतर बोंब मारली हरिहर. आयुष्यभर हरिहर हीच बोंब मारली आणि त्याच्यामुळं काय घडलं तर तुका म्हणे माझे भार उतरले ओझे. जे माझ्यावरती आई वडिलांचं पितरांचं ऋण होतं ते माझं फिटलं आणि त्याच्यासाठी मला गयेला जाण्याची गरज नाही. सारांशा अभंगाचा असो. महाराज बोलण्यासारखं भरपूर आहे. मी या ठिकाणी प्रतिष्ठित व्यक्ती आलेले आहेत आणि 12:15 वाजून 5 मिनिटं झाली. अगदी वेळ काय जास्त झालेलं नाही. मला वाटतं आपण काय करूया आता ज्ञानेश्वर भजन घेऊ, तुकाराम भजन घेऊ, पुष्पवृष्टी करू आणि मग चाल घेऊ. कारण ज्यांना जायचं असेल ते जातील. आपल्यासाठी विनाकारण घ्यायसाठी वेळ नको. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली महाराज ज्ञानेश्वर माऊली महाराज ज्ञानेश्वर माऊली महाराज तुकाराम 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 जागेवरती उभं राहायचं आणि परत खाली बसायचा. अभंग झाल्यानंतर पुष्पवृष्टी करायची. अभंग होईल आणि मग जागेवरती बसा. आम्ही जातो तुम्ही कृपा असो द्यावी कृपा असो द्यावी. आम्ही जातो तुम्ही कृपा असो द्यावी कृपा असो द्यावी. सकळ सांगावे विनंती माझी सकळ सांगावी विनंती माझी. वाढवे वैकुंठा श्रीरंग बोलावे वैकुंठा श्रीरंग बोलावे वाढवे बसून घ्यायचं. आधी बसून घ्या. 5 मिनिटं सर्वांनी खाली बसून घ्या. चाल होईल. चाल झाल्यानंतर कीर्तन सेवा समाप्त. सर्वांनी खाली बसा. गोंधळ करू नका. पटकन चाल घ्या.